नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण कोर अकॅडमीच्या युट्यूब चॅनल मधून सामान्य विज्ञान हा विषय राज्यसेवेसाठी आणि PSI STI ASO साठी कोणता टॉपिक कोणत्या पद्धतीने विचारला जातो त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. भौतिकशास्त्र या टॉपिक मधला फिजिक्स ज्याला आपण म्हणतो फिजिक्स भौतिकशास्त्र या टॉपिक मधला या पॉइंट मधला प्रकाश हा जो टॉपिक आहे या टॉपिक वरती आज आपण चर्चा करणार आहोत. ओके, ठीक आहे. मग लाईट या टॉपिक वरती प्रकाश या टॉपिक वरती आतापर्यंत MPSC ने कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत आणि PSI STI ASO ने कशा पद्धतीने प्रश्न विचारले, कोणत्या पॉइंट वरती प्रश्न विचारतात, कोणत्या पॉइंट वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, अशा पद्धतीचा सखोल डेटा जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार. बघा, लाईट प्रकाश विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे लाईट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला प्रकाश. सूर्यापासून आपल्यापर्यंत येणाऱ्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आहेत त्याला आपण लाईट असा शब्द प्रयोग करतो. आणि ही जी लाईट आहे याचे कृत्रिम काही स्रोत आहेत आणि नैसर्गिक काही स्रोत आहेत. जो आपला सूर्य दिसतोय हा नैसर्गिक प्रकाशाचा स्रोत आहे. काजवा हा नैसर्गिक प्रकाशाचा स्रोत आहे. वीज नैसर्गिक प्रकाशाचा स्रोत आहे. ट्यूबलाइट असेल, बल्ब असेल, रॉकेटचा दिवा असेल, हे कृत्रिम लाईटचे स्रोत आहेत. लाईट एखाद्या पृष्ठभागावर पडल्यानंतर ती तिथून माघारी फिरते, आपल्या डोळ्याच्या पार पटलामधून आज जाऊन दृष्टीपटलावर गेल्यानंतर दंडपेशी असतात आणि शंकुपेशी असतात. दंडपेशी प्रतिमा तयार करतात, शंकुपेशी रंगाची जाणीव निर्माण करतात आणि मग आपल्याला पुढची इमेज दिसते. ओके, म्हणून लाईट आपल्यासाठी किती महत्वाची आहे, महत्वपूर्ण आहे, त्याच्याविषयीचा सगळा डेटा बघूयात आपण. चला, लाईटच्या संदर्भातला पहिला पॉइंट जो आहे तो आहे प्रकाशाचे परावर्तन. प्रकाश म्हणजे काय सांगितलं, विद्युत चुंबकीय लहरी. अनेक विद्युत चुंबकीय लहरी ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस प्रकाश शलाका तयार होते, बीम ऑफ लाईट. त्याच्यामध्ये प्रकाशाचे परावर्तन, परावर्तन या शब्दाचा अर्थ आहे प्रकाशाचे मागे फिरणे. प्रकाश ज्या माध्यमातून म्हणजे इन्सिडेंट रे आहे हा ज्या माध्यमातून आलेला आहे, हवा या माध्यमातून तो आलेला आहे, तर हवा या माध्यमामध्येच तो काय झालेला आहे, माघारी फिरलेला आहे. आरशावरती ज्यावेळेस प्रकाश पडला त्यावेळेस तो परत मागे फिरला होता, बरोबर ना. आपण ज्यावेळेस कित्येक वेळा आपण काय केलेलं होतं की एकमेकांच्या डोळ्यावरती आरशावर पडणारा जो प्रकाश आहे तो रिफ्लेक्ट करत होतो, परावर्तित करत होतो. मग ही जे काय नॉर्मल आहे बीम आहे हे लक्षात घेणे गरजेचं. हा रिफ्लेक्टेड रे आहे, हा इन्सिडेंट रे आहे. इथं अँगल ऑफ इन्सिडेंट आय होणार आहे आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर होणार आहे. याच्यामध्ये हा मिरर आहे, पॉइंट ऑफ इन्सिडेंट इथे आहे बा, हे लक्षात घेणे गरजेचं आहे. परावर्तन म्हणजे काय, प्रकाशाचे मागे फिरणे. आता प्रकाशाच्या मागे फिरणे एकदम साधा आणि सिंपल बाब आहे. नैसर्गिक घटनांमध्ये आपल्याला राज्यसेवा, परावर्तन, अपवर्तन, अपस्करण या तीन संकल्पना ज्या आहेत त्या एकत्र करून प्रश्न आपल्याला विचारले जातात. मागच्या वेळेस आपल्याला 2020 चा प्रश्न विचारला होता बा, इंद्रधनुष्याची निर्मिती कशी होते. मग इंद्रधनुष्य दिसला म्हणजे प्रकाशाचा परावर्तन. जी वस्तू दिसेल तर तिथे परावर्तन झालेलं, प्रकाश मागे फिरल्याशिवाय कुठलीही वस्तू दिसत नाही. एवढं सिंपल लॉजिक लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग बघू आपण, प्रकाशाचे अपवर्तन. अपवर्तन या शब्दाचा अर्थ लक्षात आला पाहिजे. रिफ्लेक्शन ऑफ लाईट हे आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बरोबर. म्हणजे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. इथून येणारा सूर्यप्रकाश जो आहे इन्सिडेंट रे आहे, सरळ आलेला आहे, तो सरळ असा न जाता असा तिरका झालेला आहे. रिफ्रॅक्टेड रे जो आहे तो या पद्धतीने आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इथे झालेले पहा, हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे हवा या माध्यमातून पाणी या माध्यमामध्ये म्हणजे रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम मध्ये त्याने ट्रान्सफर केलेलं आहे, हे लक्षात आलं पाहिजे पहा. की हे जे माध्यम आहे पाणी हे माध्यम आहे आणि हे जे वरचं माध्यम आहे ते एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना जर तो तिरकस जात असेल तर त्याला प्रकाशाचे अपवर्तन असा शब्द प्रयोग करायचा. म्हणजे प्रकाशाच्या अपवर्तनासाठी आपण एक उदाहरण पण लक्षात ठेवायचं आहे. हा एक बीकर आहे आणि याच्यामध्ये जर पेन्सिल ठेवली असेल तर ती आपल्याला तुटलेली दिसते. कशामुळे, आपल्याला राज्यसेवा 2019 ला प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता बा, डबक्यामध्ये एखादा जर दगड पडला असेल तर तो दगडाचा पृष्ठभाग जो आहे तो वर आल्यासारखा दिसतो. म्हणजे लाईट या टॉपिक मध्ये राज्यसेवेसाठी जर कन्सेप्ट क्लिअर असतील, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन ऑफ लाईट, तर त्या आधारावरती आपल्याला प्रश्न सुटणार आहे, हे इतकंच ठामपणे आहे.
ज्यावेळेस सलग म्हणजे 2 वर्ष गणित विचारतात आणि त्याच्यानंतर राहिलेल्या टॉपिक वरती प्रश्न आपल्याला विचारले जातात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मग इथे काय येणार आहे की अँगल आय जो आहे इथला आणि अँगल आर जो आहे, मग हा जो आहे तो याच्यापेक्षा मोठा असतो. अँगल ऑफ इन्सिडेंट हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन पेक्षा कसा आहे, मोठा आहे. म्हणजेच अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा अँगल ऑफ इन्सिडेंट पेक्षा कसा आहे, तो लहान आहे. म्हणजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तो जास्तीत जास्त 90 मापाचा होऊ शकतो, त्यापेक्षा जास्त मोठा होऊ शकणार नाही, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तिरकस जात असाल म्हणजे इंद्रधनुष्य दिसला, हे लक्षात ठेवा, परावर्तन झालंय, तिरकस दिसलेलं आहे, आपल्याला तिरकस दिसलेलं आहे, बरोबर ना. असे असे दिसलेले सगळे तिरकस जात, किंवा उन्हामध्ये जाताना हायवेला जाताना बघा असे मृगजळ जे आहे ते वर येताना आपल्याला दिसते. म्हणजे मृगजळाची निर्मिती एक तर परावर्तन आणि अपवर्तन या दोन कारणामुळे, फक्त एकच कारण नव्हे, हे लक्षात ठेवा. तारे लुकलुकताना दिसतात परावर्तन आणि अपवर्तन या दोन कारणामुळे, परंतु रेनबो म्हणजेच इंद्रधनुष्य दिसतो तिथं परावर्तन, अपवर्तन आणि अपस्करण अशा तिन्ही नैसर्गिक घटना घडलेल्या आहेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, प्रकाशाचे अपस्करण. अपस्करण म्हणजे काय पहा, प्रकाश किरण एका माध्यमातून जाताना, म्हणजे तो प्रकाश किरण इथून आलेला आहे, या माध्यमात एका माध्यमातून जाताना असा आला, परत तिरका फेकलेला आहे, परत इथून तो तिरका आलेला आहे. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना तो जर तिरकस जाताना दिसत असेल तर त्याला प्रकाशाचे अपस्करण, डिस्पर्शन ऑफ लाईट असा शब्दप्रयोग केला जातो, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आपल्याला इथं तानापी ही निपाजा असं कलर तयार झालेलं आहे. तान नंतर ना नंतर पी, ही नंतर नी नंतर पा आणि जा, बरोबर. मधोमध कुठला रंग आहे असा एकदम सिंपल प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. हिरवा रंग आहे, वरती 3 आहेत आणि खाली 3 आहेत, त्यामध्ये तांबडा आहे, नारंगी आहे, पिवळा आहे, हिरवा आहे, निळा आहे, पारवा आहे आणि जांभळा आहे. मग कोणाची वारंवारता जास्त आहे, कोणाची वेव्हलेंथ जास्त आहे, कोणाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, अशा पद्धती कोणाची कमी आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला राज्यसेवेला विचारले जातात, हे लक्षात ठेवा. आणि राज्यसेवेचा एक पहिल्यांदा प्रश्न रेनबोचा परत 2020च्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, दृष्टी सातत्य. दृष्टी सातत्य म्हणजे काय, दृष्टीपटलावरील संवेदना काही काळ टिकणे. म्हणजे उदाहरणार्थ लहान असताना आपण सर्वांनी काय केलेलं की चुलीतला कोलीत किंवा अगरबत्ती किंवा दिवाळीमध्ये फुलबाजा जो आहे तो घेतलेला आहे, असा गोल सर्कलने फिरवलेला आहे. सर्कलने फिरवत असताना आपल्याला एक वलय तयार होताना आपल्याला दिसलेले, वर्तुळ तयार होताना दिसलेले. किंवा मग चित्रपटांमध्ये पहा दिसतात, चित्रपट जो आहे तो चलचित्रपटाचं कार्य दृष्टी सातत्य या परिणामावर चाललं जातं, की हा एक पहिला सीन आहे, हा दुसरा सीन आहे, हा तिसरा सीन आहे, हा चौथा सीन आहे, हे सगळे सीन मात्र एकत्रच दिसतात आपल्याला. त्याला आपल्या असं अजिबात तुटलेलं दिसत नाहीये. म्हणजे या इमेज मध्ये जर एखादा घोडा धावतोय तर तो धावतानाच आपल्याला दिसणार आहे, पहा एक सारख्या इमेज आपल्याला दिसणार आहे. चलचित्रपटाचं कार्य दृष्टी सातत्य या परिणामावर चालते, इतकं लक्षात घेणं गरजेचं, माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा PSI STI च्या संयुक्त पूर्व परीक्षेला विचारला जाऊ शकतो. आणि त्याचा टायमिंग जो आहे तो 116 सेकंद आहे, हे लक्षात ठेवा. कारण बऱ्याच जणांना वाटतं 110 आहे, 110 हा वेगळा टायमिंग आहे ध्वनीच्या परावर्तनाचा आणि एखादी वस्तू दिसण्याचा. पण इथं काय सांगितलं की दृष्टीपटलावरील संवेदना काही काळ टिकतात. दृष्टीपटलावर टिकणाऱ्या संवेदनाचा काळ आहे 116 आणि एखादी वस्तू दिसण्याचा कालावधी 110, हे लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर दृष्टीदोष. दिसण्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण होण्याची जी स्थिती असते, अडथळा म्हणजे काय, तर जवळचं दिसत नाही किंवा दूरचं दिसत नाही. हा, जवळचं दिसत नाही किंवा काय दिसत नाही, जवळचं दिसत नसेल तर त्याला काय म्हणायचंय, निकट दृष्टी येता. दूरचं दिसत नसेल तर त्याला काय म्हणायचंय, दूरदृष्टी येता. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जवळची वस्तू दिसते, दूरची वस्तू दिसत नाही, निकट दृष्टी येते. दूरची वस्तू दिसते, जवळची वस्तू दिसत नाही, दूरदृष्टी येतात. मग आंतरवक्र भिंगाचा चष्मा वापरायचा का बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरायचा, त्याची जी चिन्ह संकेत आहेत ते कोणते आहेत, कशा आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला दृष्टीदोष मध्ये विचारले जातात. किंवा मग जोड्याला म्हणून निकट दृष्टी येताला मायोपिया, दूरदृष्टी येताला हायपरमेट्रोपिया, वृद्ध दृष्टी येताला प्रिन्स बायोपिया, अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात जोड्याला. किंवा सिंगल 1 लाईन फॉर्म मध्ये सुद्धा प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. हे अक्षर वगैरे व्यवस्थित दिसले पाहिजेत दृष्टी दोषामध्ये. चला, त्याच्यानंतर मानवी डोळा. मानवी डोळ्यामध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की मी मगाशी सांगितलं की प्रकाश किरण रिफ्लेक्ट झाल्यानंतर कशामधून आत गेलेला आहे, तो पारपटलामधून आत गेलेला आहे. त्याच्यानंतर मग हे जे आहे इकडनं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पारपटलातून आत गेल्यानंतर दृष्टीपटलामधून दंडपेशी आणि शंकुपेशी ज्या आहेत त्या
आता हे सगळं जे इरिस आहे, पारपटल, हा लेन्स आहेत, भिंग आहे, प्युपिल आहे, बाहुली आहे, आपली कॉर्निया आहे, हा कंजक्टिव्हा आहे, बाकीचे सगळे नर्व्स आहेत, म्युकस आहे, रेटिना आहे, दृष्टीपटल, जे सेलियरी बॉडी वगैरे आहे ते सगळं. मग हे जे आहेत कॉर्निया जे आहे, प्युपिल, बाहुली जे आहे, वेगळ्या लोकांच्या बुबुळांचे रंग वेगळे असतात. डोळ्याची बाहुली प्लस मायनस करता येते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होते आणि रिलॅक्स होते. कशा पद्धतीने ते काय होते. मग मानवी डोळ्याच्या संदर्भात मानवी डोळ्याची सुस्पष्ट लघुत्तम दृष्टीचे अंतर किती, असा सिंपल प्रश्न विचारला जाऊ शकतो. 25 सेंटीमीटर ते अनंत अंतर, लक्षात ठेवा. हा प्रश्न जो आहे तो PSI STI च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर भिंग आणि भिंगाचे प्रकार जे आहेत त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातोय. भिंग आणि भिंगाच्या प्रकारावरती PSI STI हे सगळं ठाम प्रश्न असतात. आंतरवक्र आरशाच्या संबंधितले जे नियम आहेत ते आपल्याला विचारलेले आहेत. त्याच्यानंतर अंतर्वक्र आरसा आणि बहिर्वक्र आरशाच्या मध्ये जी काही प्रतिमा तयार होते त्या प्रतिमेच्या संदर्भातला प्रश्न विचारले. ज्यावेळेस दोन गोलीय आरसे एकमेकांवरती ठेवले जातात त्यावेळेस बहिर्वक्र भिंगाची निर्मिती होताना दिसते. दोन गोलीय आरसे एकमेकांच्या शेजारी ठेवल्यानंतर अंतर्वक्र भिंगाची निर्मिती होताना आपल्याला दिसते. मग या ठिकाणी भिंगाचे जे प्रकार आहेत, हा बहिर्वक्र भिंग आहे आणि हा अंतर्वक्र भिंग आहे. सपाट आरशाच्या संदर्भातला प्रश्न, उत्तल आरशाच्या संदर्भातला प्रश्न, तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. मग इथं काय विचारलं जाईल, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे इमेज जे आहेत ते इमेज आपल्याला माहित होणं अपेक्षित आहे. बहिर्वक्र भिंगाच्या बाबतीत, अंतर्वक्र भिंगाच्या बाबतीत जे आहे, मग तिथे कसं आहे, स्पष्टपणे आपण काय केलं पाहिजे, व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. कॉन्व्हेक्स मिरर काय आहे, कॉन्केव्ह मिरर काय आहे, याच्यावर अंतर्वक्र आणि बहिर्वक्राच्या संदर्भात, कॉन्व्हेक्स बहिर्वक्र, कॉन्केव्ह अंतर्वक्र, या दोघांच्या संदर्भातला डाटा जो आहे तो आपल्याला सांगता आला पाहिजे. ओके. या प्रकाश या टॉपिक मध्ये प्रकाशाचं जे भिंगाचं जे एकक आहे डायोप्टर, त्याच्या संदर्भातला एखादा दुसरा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके. आपली जी काही कोर अकॅडमी आहे, या कोर अकॅडमीचं युट्यूब चॅनल आहे, ते सर्वांनी लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्यानंतर आपलं एक फेसबुक पेज आहे, ते जाऊन पहा. टेलिग्राम चॅनल आहे, ते डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, जॉईन करा. त्याच्यानंतर पहा विविध लेक्चर जे आहेत ते कोर अकॅडमीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आपल्यासाठी उपयुक्त असणारे सर्व लेक्चर्स जे आहेत ते घेऊन येणार आहेत. त्यामुळे आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.